ॐ श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अखिल गुणनिधान करुणाघन भक्तवत्सल भगवान श्री कृष्णचंद्र परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादातून अपार करुणेतून आपल्या गावामध्ये अत्यंत सुंदर आणि व्यवस्थित सर्वांच्या उत्साहामध्ये सुरू असलेला हे श्रीमद भागवत सत्संग प्रतिदिन या ठिकाणी चाललेला हा सत्संग अत्यंत आनंद आणि उल्हास हर्ष याला प्रतिदिन निरंतर वाढवत आहे, वर्धन करत आहे। आणि काल आपण सर्वांनी ऐकलं होतं की श्रीमद भागवत काय आहे, कारण कोणत्याही गोष्टीची आपल्याला माहिती होत नाही, त्याच्या विषयक त्याची उपलब्धी झाल्यानंतरचे काय लाभ आहेत आपल्या जीवनामध्ये हे जोपर्यंत व्यक्तीला माहित होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट कधी प्रवेश करत नाही। तसंच श्रीमद भागवत एक असं अद्भुत ग्रंथ आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही आणि तो ग्रंथ आपल्या जीवनामध्ये किती अधिक उपयोगी आहे हे देखील आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण त्या ग्रंथामध्ये त्या शास्त्रामध्ये प्रवृत्त होणार नाही। आणि हे शास्त्र श्रवण करायचं असेल, याच्यामध्ये प्रवृत्ती व्हायची असेल तर भागवताचं महात्म्य ऐकणं अवश्यंभावी आहे। त्यात श्रीमद भागवत हे नाव का पडलं, श्रीमद भागवत हे नाव कशामुळे ठेवलं गेलं याच्याविषयी आपण माहिती काल ऐकली होती। श्रीमद भागवत काय आहे, हे श्रीमद का आहे, हे महापुराण का आहे याच्याविषयी विशेष अशी माहिती आपण काल ऐकली होती। आणि या श्रीमद भागवताच्या महात्म्याची जे पद्मपुराणांतर्गत आलेली 6 अध्याय आहेत त्या 6 अध्यायापैकी जो पहिला अध्याय आहे त्या पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक आपण काल सर्वांनी या ठिकाणी ऐकला होता। हे मंगलाचरण या ठिकाणी भगवान वेदव्यासांनी केलं आणि याच्या नंतर आता बघा पहिल्या या मंगलाचरणामध्ये वेदव्यासांनी भगवान श्रीकृष्णचंद्रांना प्रणाम केलेला आहे। या शास्त्राचे प्रतिपाद्य परमात्मा जे आहेत भगवान श्रीकृष्ण त्यांना नमस्कार केलेला आहे। आणि याच्या नंतर कुणाला नमस्कार केलाय बघा, कारण असं आहे यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरु। ज्या व्यक्तीची भक्ती आपल्या देवावर आहे, आपले जे इष्ट आहेत, आपले जे आराध्य दैवत आहे त्यांच्यावर जर आपली भक्ती आहे तर ती जशी आहे तशीच भक्ती आपल्या गुरुवर सुद्धा असली पाहिजे। म्हणजे बघा जशी भक्ती देवावर आहे ना तशीच गुरुवर पण असली पाहिजे। तर गुरुवर भक्ती का असावी त्या ठिकाणी सांगितले, कारण की शास्त्र सांगते हरिरुष्टे गुरुस्त्राता गुरुरुष्टे न कश्चन। बघा एकदा हरी म्हणजे परमात्मा जर आपल्यावर कोप पावले, परमात्म्याने जर कोप पावला तर तिथे गुरु आपली रक्षा करतात। गुरु त्या ठिकाणी येतात समोर आणि आपल्या सगळ्या संकटापासून भगवान परमात्म्याने केलेल्या कोपापासूनही गुरु आपली रक्षा करतात।
परंतु गुरुरुष्टेन कश्चन. शास्त्र सांगते गुरु जर तुमच्यावर एकदा रुसले, गुरु जर तुमच्यावर कोप पावले, की या सगळ्या त्रैलोक्यामध्ये तुम्हाला रक्षा करणारा आणखी दुसरा तिसरा कोणीही उरला नाही. कुणी तुमचं रक्षण करू शकत नाही. गुरुरुष्टेन कश्चन. जर हरी रुसले तर गुरु तुमची रक्षा करतील, परंतु गुरु जर तुमच्यावर कोप पावले तर तुम्हाला कोणीही रक्षा करणार नाही. म्हणून जर तुम्ही देवाला प्रणाम करतायत तर तुम्हाला गुरुला देखील प्रणाम केला पाहिजे. जशी श्रद्धा देवावर आहे तशीच श्रद्धा गुरुवरही असली पाहिजे. म्हणून म्हणतायत की चला आपण त्या गुरूंनाही प्रणाम करू. आणि या श्रीमद भागवताचे गुरु कोण आहेत? आपण आता भागवत ग्रंथ ऐकतोय, तर या भागवत ग्रंथाचे गुरु कोण आहेत? गुरु म्हणजे ज्यांनी या ग्रंथाला सांगितलं, ज्यांनी या ग्रंथाचा उपदेश पहिल्यांदा केला ते गुरु आहेत. आणि सगळ्यात पहिल्यांदा ही कथा सांगितली ते म्हणजे भगवान श्री शुकदेवजी महाराज. आणि सगळ्यात पहिल्यांदा ही कथा ऐकली ती म्हणजे कुणी? राजा परीक्षितानं. परीक्षितानं ही कथा ऐकली आणि भगवान शुकदेवांनी ही कथा पहिल्यांदा सांगितली. मग या कथेचे जे आदी वक्ते आहेत ते म्हणजे भगवान श्री शुकदेवजी महाराज हे आपले सर्वांचे गुरु आहेत. म्हणून आपण त्यांना सर्वात प्रथम नमस्कार केला पाहिजे. तर अशा प्रकारे एक सुंदर असा श्लोक या ठिकाणी लिहिलेला आहे. म्हणतात यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेदुः तं सर्वभूत हृदयं मुनिमानतोऽस्मि. तं सर्वभूत हृदयं मुनिमानतोऽस्मि. खूप सुंदर या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. भगवान वेदव्यास म्हणतात यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यम. ते श्री शुकदेवजी महाराजांचे या ठिकाणी काहीही नाव घेतलेलं नाही, परंतु असे सगळे लक्षण केलेत की ते सगळेच्या सगळे लक्षण फक्त त्यांच्यामध्येच बसतात. जसा अभंग आहे ना, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. हा संपूर्ण अभंग तुम्ही बघा. या अभंगामध्ये कुठेही पांडुरंगाचं नाव आहे का हो? विठ्ठला म्हणून कुठे म्हटलंय? नाही. तरीही हा अभंग आपण कुणासाठी वापरतो? भगवान पांडुरंगासाठी. हा अभंग संपूर्ण वर्णन कुणाचं करतोय? पांडुरंगाचं. असं काही काही वर्णन आलंय त्यामध्ये की ते सगळं वर्णन फक्त आणि फक्त पांडुरंगामध्ये बसतं. तशाच प्रकारे हा श्लोक आहे. इथे असं काही वर्णन केलंय की त्या श्लोकामधून अर्थ जो निघतो तो फक्त श्री शुकदेवांच्या मध्येच बसतो. त्यांनी काय सांगितलंय? म्हणतात यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यम. काय झालं हो? ते जसे जन्माला आले, आईच्या उदरामधून बाहेर आले, तसे ते उठले आणि वनाला पळत 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 गेले. बघा, पहिलंच या ठिकाणी सांगितले ज्यांचा उपनयन संस्कार झाला नव्हता. उपनयन संस्कार म्हणजे काय? मुंज संस्कार, ज्याला आपण म्हणतो मुंज होणं. तर मुंज होण्याचे काही नियम असतात. बालक लहानचा थोडा हळूहळू मोठा होतो. तर ब्राह्मण बालक जो असतो त्याला 8व्या वयामध्ये मुंज झाली पाहिजे. त्यानंतर 11व्या वयामध्ये क्षत्रिय बालकाची मुंज झाली पाहिजे आणि 13व्या वयामध्ये त्या ठिकाणी वैश्य बालकाची मुंज झाली पाहिजे. अशा प्रकारे त्रैवर्णिकांना त्या ठिकाणी मुंज करण्याचा अधिकार आहे. आणि या ठिकाणी श्री व्यासदेवांचे जे सुपुत्र आहेत ते त्या ठिकाणी म्हणतात यम प्रव्रजंत. त्यांचं काही उपनयन संस्कार झालाच नाही. ते जसे आईच्या गर्भामधून बाहेर आले ते उठले आणि लगेचच वनाला पळत पळत गेले. ते थांबले नाही. आता बघा बरं महाराज, मला सांगा, असं झालं का कधी? असं होऊ शकतं का की एखाद्या आईच्या उदरामधून कुणी बाळ बाहेर आलं आणि ते उठून लगेचच पळायला लागलं? असं शक्य तरी आहे का? कितीही आधुनिक युग येऊ द्या, अत्याधुनिक युग येऊ द्या, याच्या पुढे आणखी कितीही आधुनिकता येऊ द्या, परंतु तरीही ते बाळ जन्माला आल्या आल्या पळायला लागेल असं होऊ शकतं? नाही ना. मग हे कसं काय झालं? हे काही चमत्कार की काय कसला? तेव्हा सांगतात की हे जे आहेत महात्मे, जे आईच्या उदरातून बाहेर आल्याबरोबर पळायला लागले, हे कुणी साधारण नव्हते. अत्यंत विशिष्ट महात्मा होते. ते परमहंस होते. अत्यंत तत्वविद महापुरुष होते. आणि त्यांची जी कथा आहे त्या कथेमध्ये एवढं मोठं सार भरलेलं आहे. त्यानंतर कळून जाईल की हे कोण आहेत.
ते म्हणतात हे साक्षात कृष्ण आहेत. कसं काय हो, भगवान कृष्ण कसे काय? तर जसं सांगितलंय की भगवता प्रोक्तम भागवतम, की भगवान परमात्म्यानेच भागवत सांगितलंय, परमात्म्याने सांगितले म्हणून भागवत आहे. तसंच हे श्री सुखदेवजी पण जे आहेत ते साक्षात भगवानच आहेत. त्याचं कारण असं आहे, एकदा असं झालं, गोलोक धाम जो आहे भगवान श्रीकृष्ण आणि श्री राधाराणी दोघे निरंतर विहार करत असतात. आणि असं झालं की भगवान परमात्मा म्हणतात की मला सृष्टीच्या पालन संहाराचे खूप काम आहेत. सृष्टी उत्पत्ती स्थिती लय एवढं मोठं काम आहे मला, तर एवढ्या मोठ्या संसाराला पालन करायचे. ही पृथ्वी गोल एवढी एवढी आपल्याला दिसते, तेवढीच तर पृथ्वी नाहीये, एक सूर्यमाला आहे मोठी, आणि अशा असंख्य अनगिनत सूर्यमाला या जगामध्ये आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे नक्कीच सगळे जीव राहत आहेत. त्या सगळ्यांचं पालन करायचंय मला. बघा, पालन करतात परमात्मा. विचार करा, हे जे आहे एक पोकळी आकाश आहे, हे पोकळी सूर्यमाला म्हणजे काय, पोकळी आहे, आणि त्याच्यामध्ये हे सगळेचे सगळे ग्रह तरंगतायत, आकाशामध्ये तरंगतायत. आणि अशा प्रकारे तरंगतायत की ते एकमेकांच्या पासून निश्चित जे निर्दिष्टित केलेलं जे अंतर आहे त्याच्यामधून ते कधीच उल्लंघन होत नाही, त्यांचं कधीही ते अतिक्रमण करत नाही. बघा, चंद्र जे आहे जिथे देवानं सेट करून ठेवले तिथे राहतायत, पृथ्वी जिथे आहे तिथेच राहते, सूर्यनारायण जिथे आहे तिथेच राहतायत. जर ह्या श्लोकांनी थोडं अंतर कमी केलं आणि जवळ जवळ आले तर काय होईल बरं? प्रलय होऊन जाईल सगळा. जर चंद्र थोडेसे जवळ आले, 1000 किलोमीटर जवळ आले पृथ्वीच्या, तर प्रलय होऊन जाईल. थोडीशी जागा बदलली पृथ्वीची, थोडा धक्का लागला, भूकंप येऊन सगळं सर्वनाश होऊन जातोय. म्हणजे हे सगळं कोण सांभाळतंय? या सगळ्याला व्यवस्थित प्रकारे त्या जे नक्षत्र, तारका, ग्रह आदी जे काही आहे आणि या पृथ्वीवरही जे काही होतंय या सगळ्याला कोण त्या ठिकाणी सांभाळतंय? जे काही होतंय त्या सगळ्याची जी प्रक्रिया आहे त्याला पालन करण्याचं कार्य भगवान परमात्म्याचं आहे. परमात्मा श्री राधाराणींना म्हणतात की माझ्याकडे खूप कामं असतात. तर राधाराणी म्हणतात की देवा, तुम्ही जेव्हा निघून जाता आम्हाला काही बरं वाटत नाही, आमचं मन लागत नाही. तुम्ही गेलात की निरंतर तुम्ही आमच्या डोळ्यासमोर असावं, तुमची ती सुंदर अशी सावळी मूर्ती आमच्या डोळ्यांनी निरंतर आम्ही पाहत राहावी. किती गोड आहे तुमचं ते दिव्य रूप, आणि ते आम्हाला पाहत राहण्याकरता आमची इच्छा आहे. आणि तुम्ही निघून जाताय कामाकरता, तुम्ही असं केलं नाही पाहिजे. भगवान म्हणतात मला कामं असतात, दिवसभर कुठे घरी बसून राहायचं, बाहेर पडावं लागतं की नाही काम करण्याकरता. मग आता काय करायचं? काहीतरी उपाय करा. तेव्हा भगवान कृष्ण म्हणतात की काही काळजी करू नका, मी एक काम करतो. भगवान परमेश्वरानं आपलं स्वतःच्या मधून एक पोपटाचं रूप बाहेर काढलं. म्हटले हा जो पोपट आहे ना, पोपटाला संस्कृतमध्ये शुक म्हणतात. हा जो शुक पक्षी आहे हा निरंतर तुमच्या जवळ राहील, आणि हा शुक पक्षी दुसरा कोणी नाही, मी स्वतः आहे. भगवंताने आपलंच एक रूप शुक पक्षाच्या रूपामध्ये घेतलं आणि राधा राणीच्या जवळ तुई तुई नाचायला लागले. कधी मोराचं रूप घ्यायचे, कधी कशाचं रूप घ्यायचे, तसंच इथे पोपटाचं रूप घेतलं. आणि देवाला त्या ठिकाणी भगवान कृष्ण म्हणजे जे पोपट आहे, शुक पक्षी, राधा राणींचं मनोरंजन करायला लागले. निरंतर श्री राधा श्री राधा श्री राधा श्री राधा जप करायचे पोपट, निरंतर राधा राधा. त्या ठिकाणी राधा राणींनी पाहिलं की अरे हा राधा राधा का म्हणतोय, मी इथे आहे ना, मग राधा राधा म्हणायची काय गरज आहे? मग राधा राणी त्याला सांगतात नाही 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 नाही, काय राधा राधा मावद, कृष्ण कृष्ण वद. हे बालक, तू राधा राधा म्हणू नको, काय म्हण मग, कृष्ण कृष्ण म्हण. आता हे म्हणतात की भगवंतानी सांगितलं राधा राधा म्हणायचं, आणि ह्या काय म्हणतात राधा राधा म्हणू नको, काय म्हणायचे, कृष्ण कृष्ण म्हण. नेमकं करू तरी काय? आणि दोघंही पूज्य आहेत, दोघंही श्रेष्ठ आहेत. एकाचं ऐकायचं आणि एकाचं नाही ऐकायचं असं होत नाही. मग आता काय करायचं? राधा राणी जे आहेत त्यांना गुरु बनवून टाकायचं, गुरु बनवून टाकायचं. त्यांना साष्टांग दंडवत प्रणिपात घातला आणि म्हटले तुम्हीच आजपासून माझे गुरु, तुम्ही जे सांगणार मी तेच करेल. मग तुम्ही काय सांगितलं म्हणे, कृष्ण कृष्ण वद. त्या दिवसापासून शुक पक्षी जे आहेत कृष्ण कृष्ण म्हणायला लागले. म्हणजे कृष्ण म्हटले म्हणून देवालाही राग येणार नाही, आणि राधा राणींना गुरु बनवून टाकलं म्हणजे आता हे शिष्यच झाले, शरणागती त्या ठिकाणी घेतलीये. त्यानंतर राधा राणींनाही काही वाटणार नाही, म्हणजे दोघांनाही प्रसन्न केलं. शुक पक्षी अत्यंत आनंद विभल होऊन निरंतर कृष्ण कृष्ण जप करायचे. तेव्हा श्री राधा परम भक्तवत्सला करुणामयी त्यांनी काय केलं, स्वतः वक्त्या झाल्या.
आणि श्रीमद भागवताचा हा जो ग्रंथ आहे, ही जी कथा आहे, ही त्या शुभ पक्षाला त्या रोज ऐकवायच्या. मनोरंजन काय आहे? आपण म्हणतो मनोरंजन होत नाही, आमचं एंटरटेनमेंट काहीतरी व्हायला पाहिजे. आपलं मनोरंजन साधनं काय असतात? मनोरंजनाची काय साधनं आहेत आपल्याकडे? काय? टीव्ही आहे बघा, सगळ्यात पहिलं मोबाईल आहे, आणखी समाचार पत्र आहे, आणखी ते नाही मिळालं तर गल्लीमध्ये एकत्र बसून कुठेतरी ओट्यावर सगळ्यांनी मीटिंग बोलवायची. तुझं काय, तुझं काय, तुझं काय. अगदी घरामध्ये भाजी काय बनवली, किती खाल्लं आणि काय खाल्लं, त्यापासून अगदी सगळं अगदी व्यवस्थित त्याच्यावर चर्चा होती. मनोरंजनाची ही आपली सगळी साधनं. जर नाहीच कोणी गल्लीमध्ये भेटलं तर परत घरी येतात, काय करू काय करू म्हणून शेवटी झोपून घेतात. ते म्हणतात ना, काव्यशास्त्र विनोदेन काल गच्छन्ति धीमताम व्यसनेन च मूर्खाणाम निद्रया कलहेन वा. जे चांगले व्यवस्थित सुज्ञ व्यक्ती असतात ते शास्त्राचं चिंतन करतात, अध्ययन करतात, नाम जप करतात, भगवत चिंतन करतात, पारायण करतात, वेळ मिळाला तेव्हा पारायण करतात, वेळ मिळाला तेव्हा जप करतात. आणि जे लोक ज्यांना ह्या सगळ्या गोष्टीशी काही घेणं देणं नाही, ते काय करतात? व्यसन करतात, इकडे तिकडे फिरतात, काही नाही मिळालं तर झोपून घेतात, आणि काही जर समजा कुठे मिळालं तर कुठे गप्पा मारत बसणं, गप्पा मारता मारता भांडणही घरी घेऊन येतात. हे असे सगळे गमती होतात. ज्या लोकांना वेळ घालवायचा कसा हा प्रश्न असतो ते हे असं सगळं करतात. परंतु शास्त्र सांगते की वेळ व्यवस्थित सत्संगामध्ये गेला पाहिजे. जेवढा वेळ शिल्लक आहे तुम्ही बाकी काम करत राहा, पण कामामध्ये एवढंही काम नाही की 24 तास एक माणूस काम करूच कसा शकतो. शेवटी एक शरीर आहे, थकून जातं काम करता करता. 3-4 तास जर तुम्ही सलग काम केलं ना, बघा थकवा येतो. मग थकवा आल्यानंतर बसतात ना कुठेतरी शांतपणे, मग त्या शांत बसण्याच्या स्थितीमध्ये तुम्ही भगवत चिंतन करा, काहीतरी कथा श्रवण करा, नाम जप करा, काहीतरी वाचा, काहीतरी करा. आणि शास्त्र तर सांगते तुम्ही काम करतानाही जर राम राम म्हणताय तर आणखीच चांगलं. तुमचं कामच उरत नाही तिथे, कामही राम होऊन जाते. म्हणून मनोरंजनाची जी साधनं आहेत ती टीव्ही, मोबाईल हे सगळे मनोरंजन नाही, ते बिघडवायचं काम आहे, माणसाला बिघडून टाकायचं काम आहे. त्याच्यामध्ये मनोरंजन हे शास्त्र आहे. भगवंताची परम मंगलमयी कथा ही जीवनाचं मनोरंजन आहे. आणि इथे श्री राधा राणी काय करतायत? स्वतःच्या मनाला रंजन करतायत कथेमध्ये. त्या कथा सांगतायत आणि श्री शुकदेवजी महाराज कथा बसून ऐकतायत. म्हणजे आता इथे गुरु कोण झाले? श्री राधा राणी आणि शिष्य श्री शुकदेवजी महाराज. आणि तेव्हाच या श्री शुकदेवांनी तेव्हाच राधा राणीकडून ही कथा ऐकलेली आहे. आणि एकदा असं झालं की हे श्री शुकदेवजी महाराज हे म्हणजे शुक पक्षी जो आहे तो कैलास पर्वतावर एका बाजूला कुठेतरी मरून पडला होता, काहीतरी घाव झाला आणि त्यात मरून पडला तो पक्षी. आणि कैलास पर्वतावर भगवान शंकर त्या ठिकाणी माता पार्वतीला ब्रह्मज्ञान सांगत होते. आणि त्यांनी पाहिलं की डोळे उघडून पाहिले की पार्वती झोपली, तरीही हा हा कुणीतरी हा हा करते, हुंकार करते. म्हणजे आपण म्हणतो ना, कुणी काही सांगत असेल तर आपण हा हा असं का, हो का, हो हो असंच असंच. म्हणजे या सगळ्या प्रकारे जे चालू होतं, पार्वती झोपली मग हे ऐकतंय कोण, हे हुंकार देतय कोण? असं जेव्हा भगवान भोलेनाथांनी पाहिलं तेव्हा शेजारी एक शुक पक्षी एका ठिकाणी हुंकार करतोय. बघा आत्मज्ञानाचा प्रभाव आहे. आत्मज्ञान ऐकून हा शुक पक्षी मेलेला होता तो जिवंत झाला, आणि जिवंत झाल्यानंतर आत्मज्ञानामध्ये हुंकार करते हा हा. श्री शुकदेवजी महाराज त्या ठिकाणी आत्मज्ञान प्राप्त झालं त्यांना. आता भोलेनाथांनी काय केलं? म्हणे, अरे क्षुद्र जंतू आहे, तुच्छ प्राणी हा, याने आत्मज्ञान घेतलं चांगलं झालं नाही. कारण की शास्त्राचं ज्ञान सुद्धा चांगल्याच लोकांजवळ गेलं पाहिजे बरं का. नाही अशा तशा लोकांजवळ गेलं तर त्याचा दुरुपयोग होतो. दुरुपयोग होऊ नये म्हणून शास्त्राचं जे ज्ञान आहे ते चांगल्याच लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी श्री भोलेनाथ महाराजांनी लगेच त्रिशूळ सोडलं. कुणाच्या मागे? शुकपक्षाच्या मागे. शुकपक्षी पुढे, त्रिशूळ मागे. शुकपक्षी त्राही त्राही करत फिरतायत, कोण मला वाचवेल? तेव्हा त्यांनी एके ठिकाणी पाहिलं की महर्षी वेदव्यासांची जी पत्नी आहे त्यांनी त्या ठिकाणी केस सजवतायत आपले, आणि केस सजवताना त्यांचा आ झालेला आहे तोंडाचा. त्यांनी पाहिलं खूप छान जागा मिळाली, लगेच त्या तोंडामध्ये ते घुसले आणि पोटात जाऊन बसले. तेवढ्यात त्रिशूळ आलं. म्हटले, आई तुमच्या पोटामध्ये ते गेलेलं आहे पक्षी, त्याला बाहेर काढा, काढून द्या. ते म्हटले, अजिबात नाही, ते माझ्याकडे आलेलं आहे आणि माझ्या शरणमध्ये आलेलं असल्यामुळे त्याचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि आता ते माझ्या पोटामध्ये आलेले, त्याच्यामुळे ते माझ्या पुत्र रूपानेच बाहेर निघेल.
तोपर्यंत त्याला कुणीही काही करू शकत नाही. बघा, आई जेव्हा रक्षण करते तेव्हा दुसरं कोण काय करणार आहे? आई स्वतःचा जीव त्याग करूनही आपल्या बालकाची रक्षा करते. तेव्हा त्रिशूळ भगवान पाठीमागे निघून गेले. आता हे श्री शुकदेवजी महाराज 9 महिने झाले त्या ठिकाणी, 2 वर्ष झाले, 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष झाले, हे काही अजूनही बाहेर येईना. 12 वर्ष झाले महाराज. किती? 12 वर्ष होऊन गेले तरीही हे महाराज काय अजून बाहेर यायला तयार नाही. खूप अवघड परिस्थिती झाली. श्री शुकदेवजी महाराज बाहेर येईनात, कारण आईला त्रास होतोय. सगळ्यांनी प्रार्थना केली की अहो महाराज बाहेर या तुम्ही. ते म्हटले नाही नाही, यांना ब्रह्मज्ञान झालं होतं. ते म्हटले विष्णूची माया फार विचित्र आहे, अवघड आहे माया. या मायेमध्ये मी एकदा आलो की ही माया मला ग्रासून टाकेल, मोहामध्ये पाडेल आणि शेवटी मी सुद्धा मायेमध्ये फसून जाईल. म्हणून मला बाहेर यायचं नाही, विष्णू मायेमध्ये पडायचं नाही. मग तू मोठी समस्याच झाली. हे काही बाहेर यायला तयार नाही. आईचा त्रास वाढत चाललाय. शेवटी सगळेचे सगळे भगवान विष्णूकडे गेले. म्हटले प्रभू तुम्हीच काहीतरी करा. भगवान विष्णू आले आणि आता म्हणतात की हे बघ बालका, बाहेर ये, आईला त्रास होतोय. मी वचन देतो, लोक कल्याणाकरता तुला बाहेर यायचंय. मी वचन देतो, माझी माया तुला कधीही प्रभावित करू शकणार नाही. तुम्ही बाहेर या. अशा प्रकारे भगवान साक्षात परमात्म्याकडून त्यांनी वचन ऐकलं. तेव्हा श्री शुकदेवजी महाराज बाहेर आले आणि त्याबरोबर पळायला लागले. ते होते किती? 12 वर्षाचे. 12 वर्षाचे होते म्हणून पळू शकतात. आणि काही ठिकाणी तर सांगतात ते 16 वर्षाचे होते. कुठे पुराणांमध्ये 12 वर्षाचा उल्लेख आहे, कुठे 16 वर्षांचं सांगितलेलं आहे त्यांना. मग अशा प्रकारे श्री शुकदेवजी महाराज उठले आणि पळाले. तिथे व्यासदेव म्हणजे यांचे पिता व्यासदेव म्हणतात, अरे एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा आमच्या घरी कुणीतरी पुत्र रूपाने जन्माला आलेला आहे. आतापर्यंत आम्ही संतान पाहिलेलं नाही. एवढे वर्ष, दीर्घ हजारो वर्ष निघून गेले. म्हणजे वृद्धावस्था आहे ही. या वृद्ध काळामध्ये पुत्र झालेला आहे घरी आणि ते असे निघून गेले. कसं काय झालं? हे अत्यंत वाईट वाटलं. म्हणून श्री व्यासदेव भगवान श्री शुकदेवांच्या मागे 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 काय? पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुः. पुत्र पुत्र हे पुत्र हे पुत्र हे पुत्र करत 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 व्यासदेव भगवान मागे आणि श्री शुकदेव भगवान पुढे. हे काय कुणाकडे पाहायला तयार नाही. त्या ठिकाणी बघा, व्यासदेव पुत्र पुत्र म्हणून पाठीमागे का धावतायत हो? आपण मुलांच्या मागे बाळा ए बाळा ए बाळा म्हणून का पळतो? का पळतो? कारण त्या पुत्राच्या जवळ आपला मोह जडलेला आहे. त्या पुत्रामध्ये आपली आसक्ती जडलेली आहे. मग तुम्ही म्हणणार की जसा मुलगा जर आम्हाला सोडून जात असेल, निघून जात असेल, तर आपण रडतो, त्याला जवळ आणायचा प्रयत्न करतो, कारण आपला मोह आहे त्याच्यावर आपली जडलेली आसक्ती आहे. आणि श्री वेदव्यास भगवान, मग त्यांची पण आसक्ती आहे की काय? कारण ते तर मोठे महात्मा आहेत. त्यांनी एवढ्या मोठ्या ग्रंथांचं लेखन केलेलं आहे. 18 पुराण लिहिली आहेत. त्यांनी महाभारत लिहिलेलं आहे. त्यांनी त्या वेदाचे 4 भाग करून समस्त आपल्या शिष्यांमध्ये वाटून दिलेले आहेत. एवढं मोठं महत् कार्य करणारे वेदव्यास भगवान हे साक्षात भगवान श्री विष्णूचा अवतार आहे. आणि हे वेदव्यास पुत्र पुत्र म्हणून विरह कातर होऊन, अत्यंत आकुळ व्याकुळ होऊन, मोहग्रस्त होऊन ते शुकदेवांच्या मागे धावणाऱ्यांपैकी नाही. मग ते का धावतायत? तेव्हा म्हणतात की वेदव्यासांना माहित होतं की मी लोकांच्या कल्याणाकरता जो उद्योग केलेला आहे. काय उद्योग केलाय हो? ते त्यांनी लिहिलेले श्रीमद भागवत ग्रंथ. आणि या ग्रंथाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य आहे ते साक्षात शुकदेवच करू शकतात. हे कार्य दुसरा व्यक्ती कोणी करू शकत नाही. दुसरं कोणाकडे हे सामर्थ्यच नाही. वेदव्यासांना माहिती, स्वतः त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे, परंतु ते स्वतः सुद्धा लोकांपर्यंत या ग्रंथाला प्रचार करण्याकरता स्वतः सक्षम नाहीयेत. ते केवळ शुकदेव भगवान करू शकतात. कारण की हा जो भागवत ग्रंथ आहे कसा आहे? परमहंसांची संहिता आहे. आणि परमहंस अवधूत महात्मे असतात, ज्यांना कुठल्याही प्रकारचं भान उरलेलं नाहीये. असे अवधूत महात्मे भगवान श्री शुकदेव एकटे आहेत आणि तेच या परमहंस ग्रंथाचा प्रचार करू शकतात. म्हणून या ठिकाणी श्री शुकदेवजी महाराजांना जाताना पाहून वेदव्यासांना वाईट वाटते. आता ते चालले
ते आत्ताच काही ऐकत नाही. त्यांना परत घरी कसं आणायचं, हा ग्रंथ शिकवायचा कसा आणि हा ग्रंथ त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायचा कसा, अशा प्रकारे चिंतातूर होऊन वेदव्यास पुत्र पुत्र म्हणून श्री शुकदेवांच्या मागे पळत होते. अशा प्रकारे या ठिकाणी पुत्रेति तन्मयतया. मग असं झालं असताना काय झालं, पुढे म्हणतात तरवोभिनेदुः. उत्तर काही दिलं नाही कुणी. श्री शुकदेव महाराज बोलण्याच्या स्थितीत नव्हतेच. त्यांना कोण पिता, कोण पुत्र, कोण माता, कोण बंधू, कोण सखा, कोण काही माहित नव्हतं. गुरुर नैव शिष्य, काहीही माहित नव्हतं. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम. त्यांना या सगळ्या गोष्टीमध्ये काही फरक पडत नव्हता. ते निरंतर आपल्या आत्मस्वरूपामध्ये तल्लीन होते. म्हणून पाठीमागून कुणी पुत्र पुत्र ओरडते काय आणि आणखी ओरडते काय, त्यांना काही घेणं देणं नव्हतं. श्री शुकदेवजी महाराजांनी काही पाठीमागे पाहिलं नाही. म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या वतीने झाड त्या ठिकाणी वेदव्यास ऋषींच्या सोबत बोलायला लागले. कोण बघा, झाड बोलायला लागले. आपल्याला विश्वास तरी बसेल का झाड बोलले काय? झाड बोलतात का आपल्याशी? झाड बोलतात तुमच्याशी? आपल्याला आपल्या घरातले लोक नीट दोन शब्द बोलत नाही, तर झाड कुठून बोलणार आहेत? आपल्या घरच्यांशी नीट पटत नाही आपलं. चार माणसं असतात घरात, पण एकाशी पटत नाही. एवढं असून म्हणजे बघा, माणसंच माणसाशी नीटनेटकं बोलत नाही आपल्याकडे, तर झाडं कुठून बोलणार आहेत? ती आपल्या कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे. परंतु संत महात्मे कसे आहेत? हे झाडासारखे आहेत. झाड कसे? परोपकारासाठी. परोपकाराय फलंती वृक्षा. परोपकाराय, केवळ परोपकार. झाडाचा स्वतःचा काही स्वार्थ नाही. ते उगवतं, वाढतं, ऊन वारा पाऊस सगळं काही सहन करतं. त्यातही ते झाड उभं राहतं आणि सदाबहार राहून एक फळ देतं. ते फळही स्वतः खात नाही, ते फळही इतरांकरताय, लोकांकरताय, लोककल्याणा करताय. त्या झाडाचा व्यक्तिगत काहीही स्वार्थ नाहीये. तशा प्रकारे संतही आपल्या या जीवनामध्ये जगत असतात. त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत काही स्वार्थ नसतो. ते जगतात, ते फिरतात, ते उठतात, ते बसतात, ते बोलतात, ते कुठे जातात आणि कुठून येतात, ते सगळं काही त्यांचं जे काही कार्यकलाप आहे तो केवळ आणि केवळ लोकांच्या कल्याणाकरता असतो. लोक कल्याणापेक्षा दुसरा कोणताही उद्योग त्यांच्याकडे नाही, दुसरा काही स्वार्थ नाही. असे संत महात्मे, ते वेदव्यास. झाड आणि संत याच्यामध्ये काही फरक नाही, ते दोघेही सारखे आहेत. झाडे एक संत आहे. म्हणून त्या ठिकाणी झाड त्या ठिकाणी वेदव्यासांसोबत बोलले आणि काय म्हणाले, यहो महाराज, तुम्ही कोणाला पुत्र म्हणताय? त्यांना जे शुकदेव महाराज, तुम्ही त्यांना ओळखलं नाही का? ते परमहंस आहेत, ते कोणाचे नाही, त्यांना कोणाचं घेणं देणं नाही. कोण पिता आहे त्यांना? हो, पिता आणि पुत्र हे नातं जगात असतं, ज्याला माहीतच नाहीये त्याला तुम्ही पुत्र पुत्र म्हणून मागे लागलेत. तुम्ही पाठीमागे जा. वेदव्यास हताश झाले, म्हटले होईल कसं मग? तेव्हा ते म्हणाले, काही काळजी करू नका. जेव्हा तुम्हाला भगवत कृपा आहे ती, जेव्हा योग येईल, त्या योगानं त्या ठिकाणी शुकदेव महाराज बरोबर तुमच्या घरी येतील आणि तुमचं जे कार्य आहे ते अवश्य करतील. काळजी करू नका. अशा प्रकारे वेदव्यास भगवान आता घरी निघून आले. श्री शुकदेवजी महाराज पुढे निघून गेले. तम सर्वभूत हृदयम. अशा प्रकारे सर्व भूतांच्या ठाई श्री विद्यमान असणारे शुकदेवजी महाराज म्हणजे काय? आत्मस्वरूपाच्या ज्ञानाला ज्यांनी प्राप्त केलेलं आहे. आत्मस्वरूपाचं ज्ञान म्हणजे काय? काही साधा फार कठीण गोष्ट नाही बघा. म्हणजे माझ्या आतमध्ये जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला प्रत्येक ठाई ठाई पाहणं आणि जो प्रत्येक ठिकाणी राहणारा परमात्मा आहे तोच माझ्यामध्येही बसलेला आहे. अशा प्रकारे बोध घेणं म्हणजेच आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे. याच्यापेक्षा मोठी काही व्याख्या नाहीये याची. सर्व ठिकाणी परमात्म्याला एक रूपाने पाहणं म्हणजे परमार्थ आहे. अशा प्रकारे हे ज्यांनी बोध घेतलेला आहे असे श्री शुकदेवजी महाराज तम सर्वभूत हृदयम मुनीम आनतः अस्मी. त्यांच्या श्री चरणावर मी नतमस्तक आहे. अशा प्रकारे हे माझे गुरु आहेत. कशाचे गुरु आहेत हो? या श्रीमद भागवत कथेला ज्यांनी आमच्या सारख्यांच्या पर्यंत पोहोचवलं. जर श्री शुकदेव भगवान नसते तर हा ग्रंथ आपल्यापर्यंत आला कसा असता? वेदव्यासाने लिहून ठेवला, परंतु तो पोचवण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी श्री शुकदेव महाराजांनी केलं. जसं एका ठिकाणी कळी उमलते, फुल उमलतं, परंतु वारा जर नसेल तर त्या फुलामध्ये असलेला सुगंध पसरू शकतो का? वाराच नाही अजिबात, अगदी शांत आहे, काहीही हवा थोडी पण नाहीये. मग तिथे हवा जर आली तर तो सुगंध दूर दूर पर्यंत पोहोचतो. तशाच प्रकारे
वेदव्यासांनी हे श्रीमद भागवत रूपी कमळ उमलवून ठेवलंय, फुलवून ठेवलंय, परंतु त्याला वारा जो आहे तो म्हणजेच भगवान श्री शुकदेव महाराज आहेत, ते त्या ठिकाणी वाऱ्याच्या रूपात येऊन संपूर्ण चराचराला पावन पवित्र करणारी ही परम मंगलमयी श्रीमद भागवत कथा सांगतायत. आणि या कथेचं अत्यंत अद्भुत महत्व काय आहे ते म्हणजे परीक्षिताला मिळालेला मोक्ष. अशा प्रकारे अत्यंत अद्भुत परम मंगलमयी ही कथा आहे. या कथेचं अवश्य श्रवण केलं पाहिजे. यानंतर आता जसं देवाला नमस्कार करून झाला, गुरूंनाही नमस्कार करून झाला, याच्यानंतर आता म्हणतात ही जी कथा आहे या कथेच्या महात्म्याची जी पृष्ठभूमी आहे तिथे आता आपण सुरुवात करूया. त्या पृष्ठभूमीची जी कथा आहे ती आता या ठिकाणी सुरुवात होते. श्लोक आहे या ठिकाणी म्हणतात काय, नैमिषे सुतमासीनम अभिवाद्य महामतिम कथामृतरसास्वाद कुशल शौनको ब्रवीत. नैमिषे सुतमासीनम, नैमिषारण्यामध्ये, नैमिषारण्य हे उत्तर प्रदेशाची जी राजधानी लखनौ आहे त्या लखनौच्या अगदी 100 किलोमीटर अंतरावर एक नैमिषारण्य तीर्थ आहे. तिथे आजही चक्रतीर्थ आहे. तर ते नैमिषारण्य जे तीर्थ आहे तिथे काय झालं हो, ते म्हणतात शौनकादी 88,000 ऋषी सकाळी सकाळी आले आणि श्री सूतजी महाराज जे होते ते व्यासपीठावर बसलेले होते, उच्च आसनावर ते बसलेले होते सूत महाराज. आणि त्या सूत महाराजांना शौनक महाराजांनी प्रणाम केला आणि हात जोडून त्यांच्या समोर अत्यंत विनम्र भावाने त्या ठिकाणी बसले. हे काय होतं हो, या ठिकाणी जी कथा आहे ती पुढे आपल्याला ऐकायला मिळणारच आहे. तदापि आपण इथे थोडीशी एक पृष्ठभूमी म्हणून ऐकूयात. नैमिषारण्यामध्ये कथा ह्यामुळे झाली, त्या ठिकाणी शौनकादी 88,000 ऋषी होते, ते एकत्र आले आणि ते म्हटले की आपल्याला एक मोठा विशाल यज्ञ करायचा. पण तो यज्ञ करायचा कुठे, यज्ञ करायचा म्हणजे काहीतरी चांगली जमीन जागा पाहिजे ना, पवित्र भूमी पाहिजे. मग कुठं करायचा, ते म्हटले चला आपण ब्रह्मदेवाला जाऊन विचारू. ब्रह्मदेवाला विचारलं, म्हटले महाराज कुठे यज्ञ करावा. ब्रह्मदेवाने एक मनोमय चक्र सोडलं आणि म्हटले मनोमय चक्र पृथ्वीवर जिथे जाऊन एका क्षणात शांत होईल ना तिथे तुम्ही यज्ञ करायचा. आणि ते मनोमय चक्र फिरत फिरत आलं आणि नैमिषारण्यामध्ये एका क्षणामध्ये शांत झालं. म्हटले हेच तीर्थ आहे, म्हणून निमिषामध्ये शांत झालं म्हणून नैमिष. एक निमिष, निमिष म्हणजे एक अत्यंत छोटासा पल, एक छोटासा क्षण. त्या निमिषामध्ये शांत झालं म्हणून ते नैमिष. आणि त्या नैमिष क्षेत्राचं महात्म्य आज असं आहे की तिथे आजही जर आपण साधनेच्या दृष्टीने गेलो आणि जर समजा तपस्या करून थोडंसं ध्यान वगैरे लावायचा प्रयत्न केला तर आजही त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे की आपलं मन लागतं तिथे. एक समाधी स्थिती ज्याला म्हणतात. पूर्वीच्या काळी तर ते जंगल होतच, पण आजही त्याचं ते महात्म्य आहे, अजूनही आहे की तिथे मन लागतं, साधना करण्यामध्ये मन लागतं. मग अशा प्रकारे शौनकादी 88,000 ऋषींनी एका मोठ्या विशाल यज्ञाचं त्या ठिकाणी आयोजन केलं आणि त्या यज्ञाच्या अंतर्गत त्यांनी या ठिकाणी श्रीमद भागवत महापुराणाची कथा ठेवली. आणि त्या कथेचे वक्ते कोण होते, ते म्हणतात श्री सूतजी महाराज. सूतजी महाराज या ठिकाणी कथेचे वक्ते आहेत आणि श्रोते सगळे शौनकादी 88,000 ऋषी आहेत. त्यानंतर श्री शौनक महाराज त्या ठिकाणी हात जोडून त्या ठिकाणी प्रार्थना करतायत. कुणाला, श्री सूतजी महाराजांना. काय म्हणतात, शौनक उवाच अज्ञानध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सूताख्या हि कथासारम मम कर्णरसायनम. त्या ठिकाणी शौनक महाराज अत्यंत विनम्रपणे म्हणतात की हे प्रभू अज्ञानध्वांत विध्वंस, हे सूतजी महाराज तुमचं ज्ञान अपार आहे. तुमच्याजवळ जे ज्ञान आहे ते करोडो सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे आणि ते एवढं दिव्य तेज आहे की आमच्या आतमध्ये असलेल्या अज्ञान रूपी अंधकाराला घालवण्याकरता पुरेसं आहे. आमच्या आतमध्ये जे अज्ञान भरलेलं आहे ना, जो अज्ञानाचा अंधार आहे, त्या अंधाराला घालवण्याकरता तुमच्या त्या करोडो सूर्याप्रमाणे तेज असलेलं जे ज्ञान आहे ते आम्हाला कृपा करून द्या. अनंत ज्ञान राशी आहे तुमच्याजवळ. त्यामुळे म्हणतात काय, अज्ञानध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ. हे प्रभो, हे श्री सूतजी महाराज, सूताख्या हि कथासारम, म्हणून हे प्रभो तुमचं जे ज्ञान आहे ते तुम्ही काय करा, आम्हाला द्या. सूताख्या हि कथासारम मम कर्णरसायनम, मम कर्णरसायनम.
हे श्री सूतजी महाराज, माझ्या कानाचे जे रसायन आहे ना, रसायन म्हणजे काय हो? रसायन म्हणजे औषधी आहे, औषधालाच रसायन म्हणतात. कोणता एखादा रोग झाला असेल, तुम्हाला रोग झालाय शरीराला, तर त्या रोगाला काढण्याकरता जी औषधी दिली जाते त्याला रसायन म्हणतात. रसायन शास्त्र असतं ना, तर ते रसायन म्हणजे औषधी आहे. मग इथे म्हणतात की आमच्या कानामध्ये ते रसायन घाला. मम कर्ण रसायन. रसायन का घालायचं? तुम्हाला कोणता रोग झालाय, एक कर्ण रसायन घालायचं म्हणतात. आणि कानातूनच का घालायचं ते? तेव्हा म्हणतात की आम्हाला एका मोठ्या रोगानं ग्रासून टाकले. कोणता रोग आहे तो? म्हणतात हा भवरोग आहे, अज्ञानाचा रोग आहे. इथे माझं काहीही नसताना त्या ठिकाणी मी काय करतो? माझं 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 म्हणून भ्रमामध्ये जगतो. मी आणि माझं या प्रकारच्या प्रपंचामध्ये इतका भयंकर आसक्त होऊन अगदी आकंठ बुडालेला हा जीव आहे. आणि या अज्ञानामधून याला बाहेर काढून ज्ञान पाजायचं काम तुम्ही कार्य करा. आणि मी जे रोगामध्ये ग्रासलेलो आहे ना, ज्या रोगाने मला गिळंकृत केलेलं आहे, त्या रोगामधून बाहेर येण्याकरता जे कथासार आहे, जे ज्ञान आहे, ते माझ्या कानामध्ये तुम्ही आणून ओता. बघा, कानामधून ओतायचे बरं का ते. हे जे रसायन आहे, म्हणजे भगवत कथा कशी आहे, ती प्यायची नाहीये तोंडाने. ती भगवत कथा काय डोळ्याने ऐकायची नाहीये, म्हणजे डोळ्याने पाहायची पण नाहीये, नाकाने वासही तिचा घ्यायचा नाहीये. ही जी भगवत परमात्म्याची जी कथा आहे, ही कथा ऐकायची आहे. आणि ऐकायचं काम कोण करतं? डोळे करतात वाटतं, तोंड नाही करत ना. कोण करतं? कान करताय. म्हणून दोन दोन कान दिलेत. एक कान कमी पडत असेल तर दुसराही कान दिला. एक कथा आपल्याला पुढे ऐकायला येईल. एक राजा होते, त्यांना त्या ठिकाणी वरदान पाहिजे होतं. वृत्रासुरानं वरदान मागितलं होतं. बघा, देवा काय करा, तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न आहात ना, तर मला 1000 कान द्या म्हटले. कशाला? अहो 1000 काय, 2 कान पुरे नाहीत का? 2 कानांनी ऐकायला येतं व्यवस्थित. समजा एक कान बधीर झाला तरी पण दुसऱ्या कानाने येतं ऐकायला. हे म्हटले मला 1000 कान पाहिजे. 1000 कानाचं काय करायचं? ते म्हटले की देवा, तुमची अद्भुत कथा आहे, इतकी गोड कथा आहे ना, इतकी गोड कथा आहे की ही कथा 2 कानांनी ऐकायची मला कमी पडतात हे कान. इतकी सुंदर कथा आहे, असं वाटतं माझ्याकडे अजून खूप कान असावी आणि त्या सगळ्या कानांनी फक्त मी कथाच ऐकावी. हा भाव आहे. बघा, जे कथाप्रेमी असतात ना, ते कशाही प्रकारे कथा ऐकतात. त्यांना काही झालं तरी कथेमधून जर तुम्ही बाजूला केलं तर ते जगू शकत नाही. हे अशापैकी हे महात्मे असतात. हे एका दुसऱ्या कानाने नाही, त्यांना हजारो कानं पाहिजेत कथा ऐकण्याकरता. म्हणून मम कर्ण रसायन, माझ्या कानामध्ये ते रसायन आणून ओता. कारण की मी भवरोगाने ग्रासलेलो आहे आणि माझ्या कानातून ते रसायन हृदयामध्ये शिरलं की माझ्या हृदयामध्ये ज्या प्रपंचाने घर केलेलं आहे ते हळूहळू हळूहळू हळू बाहेर निघून जाईल, थांबणार नाही. कारण लोक म्हणतील प्रपंच आहे प्रपंच आहे प्रपंच आहे प्रपंच आहे. एकदा प्रपंच संपला की आम्ही मोकळेच झालो. कशाला? देव देव करायला. बरोबर ना? लोक असं म्हणतात बरं का, बस एवढं झालं की बस मी मोकळा, तेवढं झालं की मी मोकळा. तुला काय माहिती? अरे तू डोळे झाकले, उद्या मोकळाच झाला बघ. हा, डोळे झाकले आणि डोळे उघडलेच नाही, जय सियाराम. तुम्हाला उद्या 4 खांद्यावर घेऊन जायची वेळ आली, मग काही सांगता येतं का हो? काही सांगता येत नाही. म्हणून जे जगणं, जे आयुष्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये जे काही आहे, बस भगवत चिंतन करत राहा, हरिनाम घेत राहा. एक महात्मा होते आणि एक महात्मा नेहमी जायचे, एका माणसाच्या घरी जायचे. त्याला म्हणायचे, अरे बाबा थोडा तरी बाजूला हो, थोडा तरी दिंड्या वाऱ्या कर, थोडं भगवत चिंतन कर, सत्संग ऐक, कधी एखादी जपमाळ घेऊन बस. त्याला सांगायचे ते महात्मे. पण हा म्हणायचा, नाही महाराज, फार प्रपंच आहे, हा प्रपंच उरकला की मी परमार्थ करेन. महाराज म्हटले, काय वेडा माणूस आहे, याला काहीतरी दाखवलं पाहिजे. माणूस म्हणणार डेमो पाहिल्याशिवाय काही बघतच नाही, विश्वासच ठेवत नाही. त्याला काहीतरी असं उदाहरण सांगावं लागतं. ते म्हटलं, एक काम कर, बाहेर ना पाण्याची ती मोकळी टाकी, पाण्याची टाकी आहे पण पाणी भरलेलं नाही अजून, त्यात मोकळी आहे. ती जी टाकी आहे ना पाण्याची, त्या टाकीमध्ये पाणी भरायचे. कधी पाणी भरायचे? जोपर्यंत ही टाकी मोकळी होत नाही तोपर्यंत पाणी भरायचं नाही. म्हणजे अहो महाराज, ही टाकी मोकळीच आहे की? ते म्हणजे नाही नाही, मोकळी नाही, अजिबात मोकळी नाही. आणि पाहत जाऊन डोकावून पाहिलं, डोकावून पाहतं तर पाणी नाही. त्यात म्हणतो, अहो मोकळी आहे महाराज टाकी, बघा तुम्ही. ते म्हणतात, तुला दिसतच नाही, या टाकीमध्ये पाणी भरलं नसलं तरी हवा तर भरलेली आहे ना. हा, हवा आहे की नाही?
मग ते म्हटले मग हवा आहे पण पाणी भरा तुम्ही. ते म्हणे नाही नाही, जोपर्यंत ही हवा बाहेर निघत नाही तोपर्यंत पाणी भरायचं. मग मला सांगा, हे हवा कधी बाहेर निघणार आहे? निघेल का? निघूच शकत नाही, कधी कधीच निघणार नाही. काय सांगायचं त्याचा? हवा निघणारच नाही बाहेर कधी. मग महाराज म्हटले असंच मी सांगतोय तुला, मग ही हवा बाहेर काढायची असेल तर काय करावं लागेल? पाणी भरत राहावं लागेल. जसं पाणी भरत राहणार, एकदा टाकी पूर्ण भरली की हवा पूर्ण बाहेर निघून गेली. ही आपल्या प्रपंचाची अशी हवा आहे. प्रपंच म्हणून काही नाही महाराज, आपण जे आपली जी टाकी म्हणजे आपलं हृदय म्हणा, त्याच्यामध्ये प्रपंचाची फक्त हवा भरलेली आहे. आणि ती हवा बाहेर कशी निघेल? त्यामध्ये परमार्थ भरत चाललो तर निघेल ना. आपण म्हणू प्रपंच उरकू द्या, मग आम्ही परमार्थ भरू. अहो तो कधी उरकणारा नाहीये. प्रपंच असे कैक आले आणि गेले. प्रपंच अनादी अनंत पुढे चालत राहणार आहे. कधी सुरू झालाय माहित आहे का? कधी प्रपंचाचा अंत होणार आहे हेही माहित नाहीये. म्हणजे हा कधी सुरू झाला कधी संपणार याची काही गॅरंटी नाही. म्हणून तुम्ही स्वतःहून त्याला संपवा. संपवण्याकरता एकच मार्ग आहे, तो म्हणजे काय? भगवत चिंतन करा, हरिभजन करा. मग मम कर्ण रसायन, माझ्या कानामध्ये ते रसायन ओता, जेणेकरून माझ्या आतमध्ये असलेला जो प्रपंचाचा मोकळा वारा आहे तो निघून जाईल. प्रपंचाची फुसकी हवा आहे सगळी. ते एकदा कुठेतरी ते बलून असतात ना, ते उडतात खूप उडतात. आणि त्याला कुठेतरी काटा लागला की फुटून जातात, शेवटी कचऱ्याच्या डब्यात येऊन पडतात. त्याचा काही उपयोग नाही. तसा आहे प्रपंच आहे आपला. हवा आहे, नुसती हवा. एकदा हवा पुस झाली म्हणजे काय झालं? पंक्चर होतात सगळे लोक म्हातारपणी. हवेत उडत राहतात. अगदी तरुण असतात तोपर्यंत घोड्यासारखे उडत राहतात, वाऱ्यासारखे उडत राहतात. एकदा हवा गेली की मग फुस होऊन एका कोपऱ्यात पडतात. एका कोपऱ्यात अडचण होते घरच्यांना सुद्धा. काय म्हातारा कवर जगणार आहे का माहिती? अडचण होते घरच्यांना. मग हे सगळं जे आहे हे आपलं प्रपंचाची जी हवा मोकळी भरलेली हिला बाहेर काढून त्याच्यामध्ये भगवत चिंतन, नामचिंतन, परमात्म्याची कथा भरत चला, जेणेकरून आनंदी आनंद होईल. म्हणून मम कर्ण रसायनम, माझ्या आतमध्ये असलेल्या रोगाला काढण्याकरता ती कथासार तुम्ही मला सांगा. हे श्री सूतजी महाराज अशा प्रकारे प्रार्थना करत श्री शौनक महाराज पुढे म्हणतात, भक्ती 6 प्रश्न विचारलेत बघा. या 6 प्रश्नांना आपण थोडक्यात या ठिकाणी ऐकू आणि याचं उत्तर काय आहे ते उद्या ऐकू. चालेल ना? म्हणतात, भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान, माया मोह निरासश्च वैष्णवै क्रियते कथम. हे महाराजी श्री सूतजी महाराज भक्ती ज्ञान विरागाप्तो प्रश्न विचारलेला आहे. जे 6 प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये सांगतायत भक्ती ज्ञान विरागाप्तः. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या 3 गोष्टींना वाढवण्याकरता काय उपाय आहे तुमच्याकडे? उपाय तो जो काही आहे आम्हाला सांगा. कारण आमच्यामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तिन्हीचा अभाव आहे आणि तुमच्याकडे त्याचा भाव आहे. कारण शास्त्र जे सांगतात ना, गुरु कशी असतात त्यांच्यामध्ये 3 गोष्टी परिपूर्ण आहेत. ज्ञान आहे, वैराग्य आहे आणि भक्ती ही परिपूर्ण भरलेली आहे. या 3ही गोष्टींनी परिपूर्ण असणारे श्री सूतजी महाराज तुमच्याकडे ते आहे आणि तुम्हीच आम्हाला ते देऊ शकतात. तुमच्याचकडे केवळ सामर्थ्य आहे. म्हणून परमात्म्याचं जे भक्ती आहे, जे ज्ञान आहे आणि वैराग्य काय आहे, कृपा करून ते आम्हाला कसं मिळेल आणि विवेक आमचा कसा उदय होईल. विवेक म्हणजे साराचं ज्ञान होणं. सार म्हणजे जी गोष्ट आपल्याला उपयोगाची आहे, जी गोष्ट आपल्या गरजेची आहे तिला ग्रहण करणं. आणि असार म्हणजे जी गोष्ट आपल्या कामाची नाही, जी गोष्ट उपयोगाची नाही तिला त्याग करणं. पण कोणती गोष्ट कामाची आणि कोणती कामाची नाही हे कसं कळायचं? मग याला म्हणतात विवेक. ज्याला कळालं त्याला विवेक आहे. ज्याच्याकडे विवेक आहे फक्त त्यालाच हे कळू शकतं. म्हणून आम्हाला तो विवेक पाहिजे आहे आणि तो कसा मिळेल, कुठे मिळतो तो विवेक, म्हणून आम्हाला ती कृपा करून सांगा. त्यानंतर म्हणतात माया मोह निरासश्च वैष्णवी क्रियते कथम. हे महाराजजी, माया आणि मोह याचं निरसन करण्याकरता काय उपाय आहे? ते वैष्णव लोक जे आहेत ते माया आणि अविद्येपासून दूर कशा प्रकारे जातात, कृपा करून त्याचं रहस्य तुम्ही आम्हाला जरा सांगावं. त्यानंतरचा प्रश्न विचारतायत काय? इह घोरे कलौ प्रायो जीवश्च सुरतां गताः क्लेशाक्रांतस्य तस्यैव शोधने किं परायणम. हे महाराजजी, या घोर कलियुगामध्ये की नाही काय झाले? जीवच आसुरतां गताः. जीव जे लोक आहेत जीव आसुरी प्रवृत्तीला प्राप्त झाले, राक्षस झालेत सगळे एक एक करून.
कुणीही दैवत्वामध्ये उपस्थित नाहीये, कुणीही त्या ठिकाणी भगवत चिंतन करून अत्यंत उत्तम जीवन जगत नाहीये. सगळे लोक कसे राक्षस झाले, जीव आसुर प्रवृत्तीला गेले, प्रायः असं होत चाललंय. आणि हे जे लोक आहेत आसुरी प्रवृत्तीमुळे काय झालं, क्लेशाने आक्रांत झाले. क्लेश म्हणजे अत्यंत दुःख, खूप दुःख, अत्यंत दुःखाने सगळीकडून चहू दिशांमधून ते ग्रासलेले आहेत, आक्रांत झालेले हे सगळे जीव आहेत. म्हणून या लोकांच्या सुखाकरता शोधने किं परायणम, त्यांचं दुःख दूर करून त्यांना सुख देण्याकरता असं काय साधन आहे ते कृपा करून आम्हाला सांगा. याच्यानंतर पुढे सांगतात की हे महाराजजी, श्रेयसां यद् भवेत् श्रेयः पावनानां च पावनम कृष्ण प्राप्तिकरम शास्त्रम. त्या ठिकाणी पुढे म्हणतात शश्वत तत् वदाधुना. हे भगवन, हे श्री सूतजी महाराज, काय श्रेयसां यद् भवेत् श्रेयः, श्रेयामध्येही जे श्रेय आहे, श्रेयस्कर आहे. श्रेय म्हणजे अत्यंत उच्चतम गोष्ट, अत्यंत व्यवस्थित अशी गोष्ट, ज्याच्यापेक्षा म्हणजे एकदम श्रेष्ठ गोष्ट. त्या श्रेष्ठापेक्षाही आणखी श्रेष्ठ अशी काय गोष्ट आहे. त्यानंतर पावनानां च पावनम म्हणजे पवित्रालाही पवित्र करणारी काय गोष्ट आहे. बघा, जी गोष्ट आधीच पवित्र आहे त्यालाही आणखी कुणीतरी पवित्र करणारी परम पवित्र जी गोष्ट आहे ती काय आहे आणि ती आम्हाला कशी मिळेल, कृपा करून आम्हाला सांगा. आणि याच्यानंतरचा सगळ्यात शेवटचा 6वा प्रश्न विचारतात, काय कृष्ण प्राप्तिकरम शास्त्रम. हे भगवन, परमात्म्याला प्राप्त करून देणार म्हणजे कृष्णाला प्राप्त करून देणार ते शास्त्र काय आहे, कृपा करून ते साधन आम्हाला द्या. भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता असं कोणतं तरी एक साधन हवं आहे, ते कृपा करून तुम्ही आम्हाला द्या. आणि तुम्ही कसे आहेत बघा, एवढं सांगितल्यानंतर गुरूंची प्रशंसा पण केली जाते. फक्त गुरूंना त्या ठिकाणी नमस्कार करा आणि प्रश्न विचारा एवढं चालत नाही, त्या ठिकाणी गुरूंची स्तुती पण केली पाहिजे. गुरूंच्या जवळचं तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया म्हटलंय, तसंच गुरूंची या ठिकाणी स्तुती केली जाते. आणि म्हटलंय काय, शौनक महाराज म्हणतात चिंतामणिर्लोक सुखम सुरद्रु स्वर्ग संपदम प्रयच्छति गुरुप्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. 2 गोष्टी आहेत महाराज, बघा 2 गोष्टी आहेत. काय, एक गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी सांगितली चिंतामणी आणि दुसरी सुरद्रू. चिंतामणी माहिती कुणाला, चिंतामणी एक मणी आहे, एक मणी आहे. आणि तो मणी जो आहे तो तुम्ही समोर ठेवला आणि त्या मण्याची पूजा केली आणि हात जोडून जर तुम्ही काही मागितलं की मला हे दे, मला ते दे, अगदी लगेचच सगळं भेटून जातं. लौकिक चीज, लौकिक कोणतीही गोष्ट मागा, या लोकांमध्ये जी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे ती सगळी मागून घ्या, लगेचच तुम्हाला देऊन टाकेल. आणि आणखी दुसरी एक गोष्ट आहे सुरद्रू. सुरद्रू म्हणजे कल्पतरू. कल्पतरू म्हणतात ना, कल्पतरू एक जे झाड आहे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, जो कल्पतरू आहे त्याला म्हणतात सुरद्रू. हे स्वर्गामध्ये असतं आणि ते जे कल्पतरू आहे त्याच्या खाली बसून जर तुम्ही काही त्याला मागितलं तर ते लोक सुखम म्हणजे परलोकाचं सुख देतं. तुम्ही जर त्याला स्वर्ग मागितला ना त्याला ते स्वर्ग देऊन टाकेल. परंतु चिंतामणी आणि सुरद्रू या दोघांना एकत्र आणायचं आणि प्रार्थना करायची की हे चिंतामणी, हे सुरद्रू, कृपा करून आम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून द्या. ते म्हणतात आमची माघार आहे, आमची माघार आहे, आम्ही हे देऊ शकत नाही. का नाही देऊ शकत हो? ते म्हणतात हे आमच्या बसची गोष्ट नाही, हे आम्ही देऊ शकत, आमच्याकडे नाहीच. तर भगवान परमात्म्याला आम्ही देऊ शकत नाही. म्हणजे विचार करा, परमात्मा किती अद्भुत आहे. चिंतामणी आणि ज्या ठिकाणी सुरद्रू, कल्पतरूही देऊ शकत नाहीये असा तो परमात्मा, तो कशामुळे मिळतो? प्रयच्छते गुरुप्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. ज्या व्यक्तीवर गुरुची कृपा झाली बस त्याच व्यक्तीला तो परमात्मा सहजपणे भेटून जातो. वैकुंठम योगी दुर्लभम. जो परमात्मा वैकुंठ, परमात्मा जो आहे वैकुंठ, तो योगी लोकांनाही दुर्लभ आहे. 1, 2, 4 हजार वर्ष तपस्या करणारे जे महान महान तपस्वी ऋषीमुनी असतात त्यांना सुद्धा परमात्म्याचं दर्शन होणं दुर्लभ आहे. ते दिव्य असं दुर्लभ दर्शन सुद्धा एका गुरुभक्ताला होतं बरं का. गुरुच्या ठिकाणी जर तुम्ही प्रेम ठेवलं, गुरुच्या ठिकाणी जर तुमची निष्ठा आहे, गुरुची सेवा करण्यामध्ये जर तुम्ही तत्पर आहात, अत्यंत समर्पण जर आहे, तर तुम्हाला परमात्म्याचं दर्शन ते गुरु लगेच करून देतात, वेळ लावत नाही. म्हणून सुरद्रू, स्वर्ग संपदम हे सगळं देऊ शकतात, परंतु
जे भगवान परमात्म्याचे जे दर्शन आहे, जे योगी जनांना हे दुर्लभ आहे, ते दर्शन केवळ आणि केवळ गुरुच्या कृपेतूनच फक्त प्राप्त होते. म्हणून गुरुला शरण गेलं पाहिजे. आणि हे श्री सूतजी महाराज, तुम्ही आज आमचे गुरु आहात असं कोण म्हणते? शौनक ऋषी म्हणतात की तुम्ही आमचे गुरु आहात, म्हणून कृपा करून आम्हाला तुम्ही त्या परमात्म्यापर्यंत जाण्याचा मार्ग प्रशस्त करा. अशा प्रकारे प्रश्न विचारले. आणि आता या ठिकाणी सूतजी महाराज बोलायला लागले. तर ते कोणत्या प्रश्नाचं काय उत्तर देतात हे आपल्याला उद्या एकदम व्यवस्थित आणि सुंदर प्रकारे ऐकायचंय. येणारी सगळी जी कथा आहे भागवताची, ही एकापेक्षा एक अधिक रसमयी आहे. असं कधीच होणार नाही की आज प्रवचन खूप व्यवस्थित आम्हाला वाटलं, गोड वाटलं, उद्या कसं वाटेल असं प्रश्नच घेऊ नका. कारण ही भागवत कथा इतकी सुंदर आहे, इतकी गोड आहे, इतकी गोड आहे की कितीही ऐकलं तरी ते कानांना तृप्ती वाटणार नाही. अशी अद्भुत कथा, दिव्य कथा निरंतर श्रवण केली पाहिजे. अशा प्रकारे झालेली आजची जी सेवा आहे गुरूंच्या श्रीचरणावर समर्पित करू आणि वाणीला पूर्णविराम देऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.